Hello, once again welcome in the beautiful world of Dipsum Point of Chemistry. मित्रांनो, मी डॉक्टर नितीन साखरे आणि आपले आवडते जी के पाटील सर. पहा बेटा, लक्ष द्या. दर्जेदार केमिस्ट्री तुमच्या पुढे आणतोय. फायदा घ्या, कम्युनिकेट करत चला, अभ्यास चांगला करत राहा बेटा. बघ बेटा, अल्कोहोल फिनॉल इथरमध्ये आपण हायड्रेशन ऑफ अल्केन पाहताय. 3 टाईपचं तुम्हाला मी सांगितलं. त्यापैकी फर्स्ट जे होतं ते काय होतं बेटा, ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्केन. बरोबर, मार्कोनिक ऑफ रूल फॉलो व्हायचा पहा, आणि कार्बोकॅटायन इंटरमिडिएट राहायचा. आणि बेटा, जर का पॉसिबल असेल तर त्याची रिअरेंजमेंट व्हायची आणि मग प्रॉडक्ट आपण बघायचो. या अगोदरचं लेक्चर डोंट मिस दॅट इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. मित्र, आज हायड्रेशन ऑफ अल्केनचं दुसरी मेथड आपण बघणार आहे. पहा, एकदम भारी एक मेथडचं नाव पहा बरोबर, हायड्रोबोरेशन. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन पहा ही मेथड. मित्रो, या मेथड कडे बघत असताना सगळ्यात अगोदर पहा, रिएक्शन एकदम साधे सोपे, काय एकदम झपाझप प्रॉडक्ट येणार आहे, टेन्शनच घ्यायचं नाही. मी या ठिकाणी काय करायलोय, इकडं फक्त पाहत चला. बघा बरोबर, हे तुम्हाला एक अल्केन दिसत आहे. प्रोटीन आहे रे बाबा हे. आता याचं मी हायड्रेशन करायलोय. पहा, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ह्या मेथड मध्ये काय लागते ती 2 स्टेप मध्ये मेथड होणार आहे. फर्स्ट स्टेप मी या ठिकाणी घेतोय आणि सेकंड स्टेप जे आहे ती या ठिकाणी घेतोय. बेटा, फर्स्ट स्टेप मध्ये तुला लागत असतो बघ हा डायबोरेन B2S6. त्याचा फॉर्म्युला काय लागणार आहे, डायबोरेन. बाबा रे, ह्या डायबोरेन सोबत तुला THF घ्यावा लागणार आहे. काय THF, टेट्रा हायड्रोक्लोराइड. पहा बेटा, हे फर्स्ट स्टेप मध्ये. आणि सेकंड स्टेप मध्ये जे लागणार आहे ना पूर्व, ते तुम्हाला H2O हायड्रोजन पेरॉक्साइड लागते. पण मीडियम कसं लागते, बेसिक मीडियम लागते. पहा, आता हायड्रेशन ज्या वेळेस आपण बोलू त्या वेळेस आपल्याला माहिती आहे वॉटरचे आपल्याला ऍडिशन करायचे. पहा, आता वॉटर म्हटल्यानंतर 2 पार्ट राहिले त्याचे, कोणते, एक H आणि दुसरा काय हा OH. पहा पूर्व, आता या ठिकाणी OH किशा बॉन्ड, डबल बॉन्ड. टाइप ऑफ रिएक्शन, एडिशन. ऑलवेज ऑकर्स अक्रॉस डबल बॉन्ड. ड्यूरिंग एडिशन डबल बॉन्ड इज कन्वर्टेड टू सिंगल बॉन्ड. बरोबर, हे तर सगळं तुम्हाला माहिती आहे. पण बाबा, ज्या वेळेस तू हे बघशील हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, ज्या वेळेस तू ह्याचा विचार करशील हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर म्हणायचं इट टेक प्लेस अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिक ऑफ रूल. टेक प्लेस अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ रूल. ही पहिली गोष्ट तुझ्या मनात आली पाहिजे. बघ, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन 2 स्टेप मध्ये अल्केनला घेतलंय. पहिल्या स्टेपला डायबोरेन लागलाय. डायबोरेन कोणासोबत, THF सोबत, टेट्रा हायड्रोक्लोराइड सोबत. दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला पेरॉक्साइड लागणार आहे आणि मीडियम कोणतं घ्यावं लागणार आहे, तर बेसिक मीडियम घ्यावं लागणार आहे. इथपर्यंतची गोष्ट क्लिअर. आता हायड्रेशनच करायचं तर वॉटर ऍड होणार आहे. पण मी सांगायलोय कसं की बाबा, ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन मध्ये यू आर गोइंग टू फॉलो द मार्कोनिक ऑफ रूल, बट हिअर यू हॅव टू मेक ऍडिशन अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिक ऑफ रूल. बरोबर, हा पॉइंट कधीच विसरायचा नाही. ओके, बघ, 3 पॉइंट मी परत एकदा तुझ्या पुढे घेतोय. हा, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, this occurs according to anti-Markovnikov rule. Second, this is syn addition. This is syn addition. म्हणजे एका साइडनं पहा पोरो ग्रुप ऍड होणार आहेत म्हणून हे काय, सिन ऍडिशन. बरोबर, हे लय महत्वाचं. बघ, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, दिस इज ऑकर्स अकॉर्डिंग टू अँटी-मार्कोनिकॉफ रूल. Second point is very important. This is the syn addition. What is this? This is the syn addition. आणि त्यानंतर मी असं बोलणार आहे तिसरं वाक्य. पहा बेटा, रेट जो असतो ना हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनचा, काय रेट जो असतो ना हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशनचा, इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स. It is inversely proportional to the steric hindrance.
पहा बेटा, सो दिस पॉइंट यू मस्ट बी नो हियर. लेसन वन्स आहे हियर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. बरोबर, पहिल्यांदा मी कसं बोललोय की हे जे हायड्रेशनची मेथड आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन वाली, तर ती कशी होणार आहे बाबा. तर मस्त पैकी पहिल्यांदा तू कधी पण म्हणायचं सो दिस विल ऑकर्स अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ रूल. जबरदस्त. सेकंड पॉइंट, हा दिस इज द सीन ऍडिशन. ऍड होणार ग्रुप एकाच साइड कडून ऍड होणार आहे. आणि थर्ड काय, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स. थर्ड काय, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स. पहा बरोबर. ओके, सो दिस आर द स्पेशल पॉइंट्स यू हॅव टू मेक अटेन्शन हिअर. पहा बरोबर, हे तुम्हाला माहिती पाहिजे. नोट कर बेटा हे 3 गोष्टी. काय ह्या गोष्टी तू सोडायच्याच नाहीस बघ. हे खूप महत्वाचे पॉइंट्स तुझ्या पुढे बोललोय मी. काय, डोंट मिस दिस सिंगल पॉइंट फ्रॉम हिअर. लक्षात येत आहे बघ. आता टेन्शन येतं आता बघा. मग आता कसं प्रॉडक्ट तुम्ही डायरेक्ट काढणार. एच आणि ओ एच आपल्याला माहिती आहे, वॉटर मधला हा मायनस झाला, हा पार्ट कोणता प्लस वाला. मार्कोनिकॉफ मध्ये निगेटिव्ह कुठं जात असते, जिकडे हायड्रोजन कमी तिकडं. पण मार्कोनिकॉफ नुसार होईल का, नाही. अँटी मार्कोनिकॉफ नुसार निगेटिव्ह कुठं जाणार, जिकडे हायड्रोजन जास्त आहे तिकडं. बघा कसं, पॉझिटिव्ह जिकडं कमी आहे तिकडं. म्हणजे इकडं एच प्लस जाणार, CS2 होणार, ड्युरिंग ऍडिशन डबल सिंगल मध्ये होणार CS2OH. ही तुझी रिएक्शन, ही तुझी रिएक्शन. असं डायरेक्ट तुला प्रॉडक्ट काढायचं झालं. पण आता आपल्याला हे कसं झालं हे पण बघणं गरजेचं. हे कैसे हो गया वही भी देखना है. बघा तो मित्रो, मी पहिल्यांदा पहिल्या स्टेपचं मेकॅनिझम आणि दुसऱ्यांदा दुसऱ्या स्टेपचं मेकॅनिझम, मग तुम्हाला कळणार की हा प्रॉडक्ट कसा झाला. आता इकडे बघा सुनो. परंतु ही जी पहिली स्टेप आहे ना, पहिली स्टेप, दिस इज हायड्रोबोरेशन. पहिल्या स्टेपला आपण काय करणार आहे, हायड्रोबोरेशन. आणि बाबा रे, ही जी दुसरी स्टेप आहे ना, ही H2O2 ला घेऊन OH मॅनेज करतो, तो ते काय असणार आहे, ऑक्सिडेशन. म्हणजे असं 2 स्टेप मध्ये, पहला स्टेप में हम हाइड्रोबोरेशन करने जा रहे हैं, फिर जो हमारी दूसरी स्टेप है उसमें हम ऑक्सीडेशन करने जा रहे हैं. तो चलिए देखते हैं हम विथ मैकेनिज्म कैसे होता है हाइड्रोबोरेशन पहले, और फिर देखेंगे कैसे होता है ऑक्सीडेशन. तो रेडी, तो चलो देखने चलते. देख बरोबर, मी सगळं सांगणार आहे. हे का घेतलं, हे का घेतलं, हे का घेतलं, हे का घेतलं, पहिली स्टेप कशी झाली, दुसरी स्टेप कशी झाली. सो ऑल दिस पॉइंट वी हैव टू लर्न हियर. क्लियर. चलो देखते हैं. बा कसं पहा बेटा, लक्ष द्या. एकदम महत्वाचा पॉइंट्स आता आपण या ठिकाणी बघणार आहे. पहिल्यांदा हायड्रोबोरेशन. बरोबर, पहिल्या स्टेप साठी बाणावर काय घेतलं होतं मी, B2S6. पहिल्या स्टेप साठी बाणावर काय घेतलं होतं, B2S6. हे डाय बोरेन आहे. हे काय डाय मारायचं फॉर्म आहे बोरॉन हायड्रेटचा. बरोबर, आता B2S6 पासून काय भेटतं इकडे बघा, BH3. B2S6 पासून काय भेटलं, BH3. असे 2 भेटले. ठीक आहे. B2S6 पासून काय भेटलं, BH3. किती भेटले, 2. आता BH3 ला मी थोडस असं घेतो इकडे बा, BH3. पुरो हायड्राइड म्हटलं की हायड्रोजनवर कोणता चार्ज आला, मायनस. ठीक आहे, काय हरकत. बरोबर, ह्या बोरॉनचे इलेक्ट्रॉन बघितले तर ह्या बॉन्डचे 2, ह्या बॉन्डचे 2, ह्या बॉन्डचे 2, 6च व्हायलेत. ऑक्टेट कम्प्लीट व्हायना, म्हणून भेटायला दुसरं एक घ्यावं लागेल. पहा, म्हणजे हे अनस्टेबल आहे. बरोबर, लगेच BH3 कंबाईन होतील, पुन्हा काय भेटून जाईल, B2S6. अनस्टेबल स्पेसिस. मग THFचं काम काय, इकडे बा बरोबर, टेट्राहायड्रोफरॅन तुम्हाला माहिती आहे, हे असं स्ट्रक्चर असतं, CS2 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 CS2. त्याच्यावर काय लोन पेअर असते. बरोबर, हे इलेक्ट्रॉन डेफिसिट आहे, याला पेअर दे आणि काय करेल, स्टेबल करेल.
म्हणजे THF चं काम काय बेटा, हाँ B2S6 से हमें BS3 मिलता है, B2S6 से हमें BS3 मिलता है, उसको स्टेबल बनाने का अगर काम कौन करता है तो ये THF करता है, टेट्राहाइड्रोफुरान करता है, टेट्राहाइड्रोफुरान। बघा किती भारी बाबा रे बाबा, पहिल्या स्टेप मध्ये तुला इकडे अल्किन दिसला आणि बाणावर तू बघत होतास काय B2S6 आणि THF. ते B2S6 पासून काय भेटायले आपल्याला, BS3 भेटायले, बोरॉन हायड्राइड. आणि हे बोरॉन हायड्राइडला स्टेबल करायचं काम कोणाचं, THFचं. म्हणून हायड्रोबोरेशन करत असताना काय, B2S6 घेतलं कशासाठी, त्याच्यापासून BS3 भेटणार आहे म्हणून. आणि त्या भेटलेल्या BS3 ला स्टेबल काम कोण करणार आहे, ते THF करणार आहे बरोबर. त्याच्यासाठी पहिल्या स्टेप मध्ये होतं तुम्हाला काय, B2S6 आणि ऑब्लिक मी काय केलं तर THF विथ THF. कारण B2S6 पासून BS3 भेटत असते आणि BS3 ला स्टेबल करायचं काम कोणाचं असते, THFचं, टेट्राहाइड्रोफुरान. पहा त्या तीन गोष्टी विसरल्या नाहीत. हे कसलं हायड्रेशन आहे, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन या मेथडनं. दिस ऑकर्स अकॉर्डिंग टू अँटी-मार्कोनिकॉफ रूल. रेट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टेरिक हिंडर्स, म्हणजे स्टेरिक हिंडर्स जास्त असेल तर रेट कमी. पहा हे एक पॉईंट तुम्हाला सांगितलं ओके. आणि दुसरं ही ऍडिशन कसले, सिन ऍडिशन आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहे. पहिल्यांदा बघितलं, पहिल्या स्टेप मध्ये B2S6 THF लागत होतं, B2S6 पासून BS3 भेटलं. पहा बरोबर, ते अनस्टेबल होतं, त्याला स्टेबल करायचं काम कोणी केलंय, THF ने. एवढं क्लिअर ठीक बा. एक एक पॉईंट मस्त पैकी सगळं क्लिअर करा. पहा अगली बात देखिए, हे अल्किन घेतो, आपला अल्किन. आणि सोबत आता कोण आले पूर्व ह्याच्यावर, B2S6 पासून काय भेटलंय आपल्याला बोला, BH3. BS3 असं घेतो, एनी प्रॉब्लेम. आता बोरॉन हायड्राइड आहे म्हणजे हायड्रोजनवर कोणता चार्ज आहे, मायनस मायनस मायनस. बोरॉनवर कोणता राहणार आहे सांगा, प्लस. मेटल आहे ना, प्लस. आता इकडं हे बोरॉन हायड्राइड आता इथं ऍड होणार आहे बरोबर. सगळ्याला तर माहिती आहे, एक डबल बॉन्ड असला की एक सिग्मा एक पाय. पाय कसे डिलोकलाइज्ड होतात पुरं झपदेशेने, कोण दिसणार एजंट हिलगाया पाय बापुरो डिलोकलाइज झाले बाबा पाय. नेमकं पुढे काय होणार आहे इकडं लक्ष पुरो. समजा मी असं म्हणतो की हे पाय इकडं आले, पुढे इकडं पाय आल्यामुळे इकडं काय येणार आहे मायनस, इकडं काय येणार आहे प्लस. आता हे मायनस वाला कुठं जाणार आहे, प्लस कडे, आणि हा प्लस वाला बोरॉन कुठं जाणार आहे, इकडं येणार आहे. बघ लक्ष, माइनस वाला हाइड्रोजन इधर जाता है, प्लस वाला बोरॉन इधर आता है, निगेटिव वाला पॉझिटिव कडे, पॉझिटिव वाला निगेटिव कडे. आपल्या भाषेत बघ बेटा पुढे काय सुन, एकदम मस्त. बघ त्या CH3 ला हे CH3 होतं, काय प्रॉब्लेम. CH ला CH होतं. ड्युरिंग ऍडिशन पहा पुरो. आता एक तर बॉन्ड आपल्याला माहिती आहे तुटायला लागलाय पुरो, म्हणून मी ते तुटायलेल्या बॉन्डला असं दाखवतो. इकडे इलेक्ट्रॉन गेलते, इकडे मायनस होतं, इकडे काय होतं प्लस. आता ह्या प्लस कडे हे मायनस वाला हायड्रोजन गेला हे ओके. हा बोरॉन कसा होता प्लस वाला, तो इथं मायनस असल्यामुळे इथं आला हा हायड्रोजन, हा हायड्रोजन पुरो. आता हे बोरॉन आणि याच्यासोबत बॉन्ड बनायला चालू होईल इथं, आणि हा हायड्रोजनचा बॉन्ड बनायला चालू होईल इथं. ज्यावेळेस या हायड्रोजनचा बॉन्ड इकडं बनायला चालू होईल त्यावेळेस हा बॉन्ड काय होईल, ब्रेक व्हायला चालू होईल. बॉन्ड काय होईल, ब्रेक व्हायला चालू. बघ बेटा मेकॅनिझम खूप मोठं आहे पुरो, पण मेकॅनिझम शिवाय मजा नाही बेटा. पहा सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत पुरो. केमिस्ट्री शिकवताना ही का घेतलं, हिचं काम काय होतं पहा. तुम्ही पण असं विचार करायची सवय लावली पाहिजे.
काय म्हणजे कसं बेटा डिटेल्समध्ये परफेक्ट केमिस्ट्री असली पाहिजे बरोबर आपली. पहा बेटा एवढं चांगलं बघा. साधी गोष्ट B2S6 पासून सर BS3 भेटलं होतं, THF न त्याला स्टेबल केलं, आता हे BS3 ऍड व्हायला आलं. हा पाय इलेक्ट्रॉन इकडे गेले समजा तर इकडं मायनस इकडं प्लस, हायड्रोजनवर मायनस इकडं प्लस, ते मायनस वाला इथं ऍड व्हायला चाललाय बघा सर. मायनस वाला हायड्रोजन आला इकडं, प्लस वाला बोरॉन इकडं आलाय सर. ओके हा इथं बॉन्ड बांधणार, तिथं बॉन्ड बांधणार, हा बॉन्ड तुटणार, हा पाय इलेक्ट्रॉन डिलोकलाइज झाले पुन्हा आपण बॉन्ड तुटणार. पुढे ट्रान्झिशन स्टेज हीच रेट डिटरमायनिंग स्टेप झाली. RDS स्लो असते, रेट डिटरमायनिंग स्टेप आहे, त्यालाच तुम्ही ट्रान्झिशन स्टेट म्हणू शकता. फॉर्मेशन ऑफ TS इज अ RDS रेट डिटरमायनिंग स्टेप. दिस इज द स्लो. आता बघ मी तुला सांगितलेला तो पॉईंट आठवते की सिन ॲडिशन आहे बघ. दोघंची दोघं बी हा पण असं खालूनच गेलाय, हा पण खालून गेलाय, असं होऊ शकतंय का बरोबर? एक खालून आणि दुसरं मग असं वरून येऊ शकतंय? नाही. अँटी ॲडिशन होऊ शकते? नाही. दोघं पण आलेत आणि खालूनच पहा बेटा ऍड झालेत. म्हणून मित्र मी बोललेला तो एक पॉइंट होता, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. हायड्रोजन पण इकडून येलाय, बोरॉन पण इकडून येलाय, पहा पुरो एकाच साईड कडून ऍडिशन होईल. म्हणून बेटा माझं ते वाक्य होतं ही कसली ऍडिशन, तर ही सिनवाली ऍडिशन. सिन ऍडिशन क्लिअर कसं होईल अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ रूल. दुसरा पॉइंट मी बोललो होतो की सिन ऍडिशन. सिन ऍडिशन का झाली तर पहा बेटा हा मायनस वाला इकडं प्लस कडं, हा प्लस वाला इथं, पण हे एकच युनिट आहे ना बरोबर. असं नाही दोन वेगवेगळे पार्ट बनलेत. हा H मायनस वेगळा झालाय, B प्लस वेगळा झालाय. मग पहा बेटा पाहिजे तसं केलं नाही बरोबर. हम साथ में आएंगे और ऐड हो जाएंगे एक ही साइड से, तो सिन ऍडिशन. क्लियर. लेक्चर तो मोठंच होणार आहे, सगळे पॉइंट्स द्यायचेत ना, इकडे लक्ष द्या. आता माझा तिसरा एक पॉइंट होता, रेट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स. साध्या गोष्टी तुमच्या पुढे मी 2-3 आल्किन घेतो, टेन्शन घ्यायची काही गरज नाही. इकडे बघा एक आल्किन घेतलं, तुमच्या पुढे मी अजून एक आल्किन घेतोय. आता पुरो हे अल्किल ग्रुप वाढला, स्टेरिक हिंड्रन्स वाढला. बघ बाबा इकडे अल्किल ग्रुप इकडे एक वाढला, इकडे पण स्टेरिक हिंड्रन्स आहे, इकडे पण स्टेरिक हिंड्रन्स आहे. पुरो येणाऱ्याला ती येऊ देईल का रे सहज? नाही. मग बघ बेटा कुठं स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे, ह्याच्यात जास्त दिसायला सर. मग याला मी असं करतो, हे स्टेरिक हिंड्रन्स तुला सगळ्यात जास्त इथं दिसायला, इथे येऊ दे ना पुरो, हे ग्रुप रिपेल करत बसतील त्याला. पहा मग ह्याचा रेट कसा स्लो, इथं वाढायच लागलाय पुरो, ह्याच्यापेक्षा फास्ट असेल. पण इथं स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे, मग सगळ्यात जास्त रेट कुणाचा असेल? त्याचा असेल. साधी गोष्ट म्हणायचं, डबल बॉन्डेड कार्बनच्या अक्रॉसला डबल बॉन्डेड कार्बनच्या वर जर का जास्त अल्किल ग्रुप आले की स्टेरिक हिंड्रन्स वाढला म्हणायचं. की BS3 येणा गेलं नाही, रिएक्शन फास्ट व्हायना गेली म्हणायचं. कसं मस्त पैकी इकडं बघ लक्ष दे. असे वाढले 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 अल्किल ग्रुप वाढले बरोबर, वाढले अल्किल ग्रुप वाढले की BS3 ला ते येऊ द्या ना गेले, BS3 ला ते येऊ द्या ना गेले. पहा BS3 ऍड व्हायना गेलं म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स वाढला, स्टेरिक हिंड्रन्स वाढला मग रिएक्शन व्हायना गेली बरोबर. आणि मग डबल बॉन्डच्या अक्रॉस अल्किल ग्रुप नसले तर BS3 सहज सहज येणार आहे, ऍड होणार आहे, सहज सहज येणार आहे, ऍड होणार आहे. पहा रिएक्शन फास्ट होणार आहे. म्हणून मी बोललो होतो की जेवढा स्टेरिक हिंड्रन्स जास्त तेवढी रिएक्शन स्लो, स्टेरिक हिंड्रन्स कमी रिएक्शन फास्ट. लक्षात आलं? त्या भूगोलच्या सरशी कम्पेअर करायचं नाही बाबा, ते तुला केमिस्ट्रीचं चालू. ओके बघ बेटा लक्ष दे, तुला हे कळालं पाहिजे. बघ मित्रा एवढं तर कळालं, इथं स्टेरिक हिंड्रन्स जास्त रिएक्शन स्लो, इथं थोडा कमी आहे, पण इथं तर खूपच कमी आहे. म्हणून याची फास्ट, याची नंबर 2 ला, नंबर 3 ह्याचा. 3 बोललेले पॉईंट्स क्लिअर. बघ बेटा लक्ष दे, पहिल्या स्टेपला BS3 ऍड झाला. आगे चलते हैं. आता ट्रांजिशन स्टेट मध्ये टूटने वाला टूटता है, बनने वाला बनता है. हा तुटला, नेक्स्ट स्ट्रक्चर कसं भेटला? याला काहीच नव्हतं सर,
CH ला CH. सर हा बॉन्ड बनायला आहे, हा हायड्रोजन येऊन बनायला आहे, मग काय झालं ते CS2. हा तुटला सर CS2. त्याच्यावर काय करू, हा बनला, हा बनलेल्याला मी काय म्हणतो B. बघा हा बनला B आणि त्याच्यावरचे 2 हायड्रोजन BH2. त्याच्यावरचे 2 हायड्रोजन काय झालं BH2. हे असं. ओके बघ लक्ष दे बेटा. आता मला काय म्हणायचं, ह्या BH2 ला मी हे हायड्रोजन असे लिहिले तर तुला काय प्रॉब्लेम नसेल. एक असं घेतो, मी असं घेतो. तुला माहिती आहे त्याच्यावर मायनस मायनस आणि बरोबर काय असतं प्लस. बघा आता लक्ष दे पुढे काय वाढणार आहे. सर हे काय ह्याच्यावर हे ऍड झालं पाच ते भेटलं पहा बरोबर. आपल्याला अल्केनच्या 3 घ्यायचे. आता शिक एक, आता दुसरा घेतला इकडं. दुसरा अल्केनचा तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन इकडे जाणार आहे, इकडे काय येणार आहे मायनस, इथं काय येणार आहे प्लस बरोबर. आता हे प्लस वाला कुठं अटॅच होईल मायनसच्या ठिकाणी, हा मायनस वाला हायड्रोजन कुठं अटॅच होईल प्लसच्या ठिकाणी. मग पुढचं स्ट्रक्चर कसं भेटेल आपल्याला, CS3 ला CS3 CH ला CH. हा आता इथे इलेक्ट्रॉन इकडे गेलते, इकडं काय आहे CS2. हा मायनस कडे कोण अटॅच होणार आहे B. पहा बरोबर त्याच्यावरचा एक हायड्रोजन हा तो कुठं असा इथं अटॅच होईल. पहा बरोबर हा इथं अटॅच व्हायला हायड्रोजन. हा तिकडं चालला की हा बॉन्ड तुटायला लागला. पुढं हा इथं अटॅच होऊन बॉन्ड बनवायला लागला. हा पाय तर इलेक्ट्रॉन तिकडे गेल्यामुळे पाय पण तुटायला गेलाय. पुढं आता ह्या B वर एक हायड्रोजन तर तिकडे गेलाय. आता राहिले काय H एक राहते. B वर काय हे तर गेलं तिकडं, हा H एक राहते, तो H एक घेतला. बरं B ला अजून कोण अटॅच आहे हो का CS2 अटॅच होत असं हे, ते अजून एका CS2 ला अटॅच होत असं, ते अजून CS3 ला अटॅच होत असं. दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला हे भेटणार. दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला हे भेटणार. बरोबर आपल्याला माहिती आहे बघता बघता हे तुटणारे बॉन्ड तुटतील, तुटणारे बॉन्ड तुटतील आणि बनणारे बॉन्ड बनतील. मग नेमकं स्ट्रक्चर कसं होणार आहे बघ बाबा. ह्या CS3 ला CS3 हा CH होता बरोबर. हा बॉन्ड बनायला लागला होता, हायड्रोजन ह्याच्यावर चालला होता, हा बॉन्ड बनला CS2. हा बॉन्ड तुटला, हा CH पहा बरोबर काय इकडं CS2. हा बॉन्ड बनला बरोबर, बनला ते काय B. त्याच्यावर कोण आहे हा H बरोबर. पुढे काय आहे त्या B वर CS2 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 CS2. बघ एक अल्केनवर हे ऍड झालं, पुन्हा हे भेटलं ते दुसऱ्या अल्केनवर ऍड झालं, पुन्हा असे इंटरमिडिएट पुन्हा हे भेटलं. आपल्याला 3 अल्केन लागतात. 3 अल्केन काय 3 मोल्स ऑफ अल्केन लागतात. हा बरोबर आता 2 झाले. आता तिसरा जे घेतलाय ते ह्याच्यावर ऍड होऊन जाईल. फक्त ह्याच्यात तुला माहिती आहे बोरॉनवर कोणता चार्ज मेटल हा प्लस, हायड्रोजनवर मायनस. बघ बेटा पुढे बघ. हा तिसरा मॉलिक्यूल घेतला अल्केन. ओके बरोबर. ह्याला मी असं घेऊ का रे तुमचे आणखी सोपं वाटायला होते. CS2 CS2 CS3 CS2 CS2 CS3 किती आहेत 2. CS3 CS2 CS2 CS3 CS2 CS2 किती आहेत हे 2. आणि इकडे काय B आणि त्या B वर काय H, याच्यावर काय मायनस, यावर काय प्लस. ओके बघ सोपं वाटतं म्हणून तुला हे फक्त हे असं केलं. हे 2 होते ब्रॅकेटमध्ये येते प्राइस B वर प्लस याच्यावर मायनस. बघ बेटा आता लक्ष दे. या ठिकाणी काय करशील सर मला माहिती आहे हे पाय मी इकडे पळवणार, इकडे मायनस होणार, इकडे काय प्लस होणार.
बरोबर मायनस वाला निगेटिव्ह वाला पॉझिटिव्ह कडं पॉझिटिव्ह वाला निगेटिव्ह कडं मग नेमकं कसं स्ट्रक्चर भेटणार पुढचं बघ इकडे लक्ष दे तर CH3 ला CH3 अरे CH ला CH3 हा बॉन्ड तो तुटायला लागलाय बघ इकडं काय CH2 तिथं प्लस येणार आहे तर तिथं कोण जाणार आहे हा हायड्रोजन येऊन पण तो हायड्रोजन पुन्हा आणि इकडं प्लस वाला कुठं इकडे येणार आहे बघ बेटा या दोघातला बॉन्ड हा प्लस वाला की ओके पण त्या B वर काय करू सांगा ह्या B वर हे दोन ग्रुप आहेत ते दोन ग्रुप मी अशी इकडे घेतो CH2 CH3 ह्या B वरचे दोन ग्रुप होते मी असं प्राइस करतो बरोबर हा बॉन्ड पॉझिटिव्ह वाला निगेटिव्ह कडे गेला इथं निगेटिव्ह होता निगेटिव्ह वाला पॉझिटिव्ह कडे गेला इथं पॉझिटिव्ह असं स्ट्रक्चर बरोबर असं झालं की आपलं ठरलंय म्हणायचं काय जो टूट रहा है उसको तोड़ देंगे जो बन रहा है उसको बना देंगे जो टूट रहा है ये टूट रहा है तो तोड़ देंगे ये भी टूट रहा है तो तोड़ देंगे ये बन रहे हैं तो बना देंगे चलो तो फिर आगे क्या होगा देख CH3 CH ये बन रहा है तो बना देंगे चलो हाइड्रोजन का बन गया इसके साथ CH ये बन के बाद CH2 ये तो टूट गया पाए तो सिंगल ही रहेगा CH2 अरे ये तो बन गया उसको B के ऊपर कितने CH3 एक आहे दोन आहेत ना पुढे B वर इकडे असं CH3 सर याला थोडं सिंपल करा सर 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 याला सिंपल करा ना सर एकदम असं सोपं वाटलं पाहिजे हे खूप मोठं स्ट्रक्चर वाटायला लागले बघ सिंपल साठी तुला साधी गोष्ट किती आहे CH3 CH2 तीन आहेत बरोबर मी याला असं घेतलो CH2 किती होते तीन कोणावर बोरॉनवर हे तीन अल्किल ग्रुप कोणावर बोरॉनवर मग याचं नाव काय झालं ट्राय अल्किल आता प्रोपिल आहे इथं ट्राय अल्किल बोरेन बरोबर एवढं तर लक्षात आलं हे बघ एक हाइड्रोजन आके इधर निगेटिव वाला इधर पॉजिटिव के पास जाता था यानी कि आपका जो हाइड्रोजन ऐड हो रहा है यहीं पे वो कहां से लाया तुमने BH3 यानी BH3 कहां से आया था B2S6 से यानी कि जो पहली स्टेप है आपकी बच्चों उसमें आप लोग क्या करने वाले हो हाइड्रोजन को ऐड करने पहली जो स्टेप है उसमें आप लोग क्या करने वाले हो हाइड्रोजन को ऐड करने वाले समझ में आया किसको ऐड करने वाले हो हाइड्रोजन को ऐड करने वाले ही पहिली स्टेप बरोबर हे होतं हायड्रोबोरेशन साठी साधी सोपी गोष्ट सांगतो बरोबर तुम्हाला किती अल्किल लागले तुम्हाला तीन अल्किल लागले सॉरी किती अल्किल लागले तीन अल्किल लागले हायड्रोजन ऍड होत गेला आणि शेवटी काय भेटलं ट्राय अल्किल बोरेन पहिली स्टेप झाली ओके ट्राय अल्किल बोरेन ही पहिली स्टेप झाली आता दुसऱ्या स्टेपला काय ऑक्सिडेशन असेल आता जे आपल्याला स्टेप बघायची ना दुसरी ती कोणती ऑक्सिडेशनची बघायची पहा ओके ही गोष्ट क्लियर एनी प्रॉब्लम नो अभी जो अगली स्टेप देखने जा रहे हैं ना हम वो ऑक्सीडेशन चलो कैसे आता करू एवढा मोठा अल्किल ग्रुप घेण्यापेक्षा जसं मॅथमध्ये तुम्ही त्याच्या बाबतीत एक्स काय लेट एक्स समजा तसं करू आपण ह्याला काय आर समजू आर पण आपला काय CH3 CH2 हा जो अल्किल ग्रुप आहे त्याला आपण कशाने दाखवणार आहे आर न तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे सोपं होईल अजून बरोबर तुला ट्राय अल्किल बोरेन भेटले त्याला थोड्या वेळासाठी असं लिहिलं ट्राय अल्किल बोरेन आर म्हणजे काय आर स्टँड फॉर CH2 CH3 ओके बघ बेटा हे तुला माहिती आर स्टँड फॉर हां एवढं मोठ्या अल्किल ग्रुपसाठी तुम्ही आर म्हणले बघ बेटा आता सेकंड स्टेप कशी काय घेतलं होतं तुम्ही होता सेकंड स्टेप म्हणजे ऑक्सिडेशन हे हायड्रोबोरेशन पाहिलं
आता हे ऑक्सिडेशन बघायचं कसं. सेकंड स्टेपला काय घेतलं होतं तुम्ही H2O2 आणि सोबत काय घेतलं होतं OH मायनस असं. नेमकं आता काय होते तिकडं बा काय H2O2 ला मी असं घेतो त्याचं स्ट्रक्चर कसं असं H2O2 परऑक्साइड लिंकेज पर साथ में कौन है भाई उसके OH माइनस. अरे OH माइनस को कौन लगेगा प्लस वाला. तो चलो ये बॉन्ड को ब्रेक करते हैं हम तो इधर माइनस आएगा इधर प्लस आएगा. ये प्लस और H प्लस और OH माइनस दोनों से क्या मिलेगा वाटर मिलेगा. तो बच्चों आप बहुत टैलेंटेड बच्चों आप बता सकते हैं ऑक्सीजन के ऊपर अब क्या आया माइनस वाला चार्ज आया. काय नाही करू H2O2 घेतलं स्ट्रक्चर मध्ये घेतलं OH मायनस घेतलं OH हा बॉन्ड OH मायनस H प्लस लागते हा बॉन्ड तोडला इकडे मायनस येणार H प्लस आणि OH मायनस याच्यापासून काय भेटलं आपल्याला वॉटर. काय भेटलं आपल्याला वॉटर. लक्षात आली गोष्ट तुमच्या. ओके तर चला आता पहा पुढे खूप महत्वाचं बोलायचं मला. अब क्या होता बरोबर. आता मी असं करतो हे R3B होतं आपलं. R3B ला मी थोडं असं करू का की B R R आणि तिसरा R मी असं इथं घेतो. तिसरा R मी कुठे घेतो असा इथं यावं ट्राय अल्किल बोरे. आता पोरो त्याच्यासोबत हा कौन आ रहा है अभी खेलने को बोलो. सर ये जो मिला है ना आने तो हो गया है सर अभी अभी ए आया. पूरा समझो मैं अगर ये 3 लेता अगर मैं ये 3 लेता तो मुझे 3 मिलते या मुझे 3 H2 मिलते. ठीक है कोई बात नहीं होने दो टेंशन मत लो. देखो बच्चों खाली सर ये जो मिला ना सर वो आ रहा है अभी ट्रायल किल बोरिन के साथ खेलने को. तो चलो देखते हैं अभी का मैच कैसा हो रहा है. देखिए यहाँ पे हाँ अरे कुछ भी बोले तो इसके ऊपर तो प्लस चार्ज होता है इलेक्ट्रॉन डिफिशिएंट है सबको तो पता है. इलेक्ट्रॉन डिफिशिएंट है और ऊपर से मेटल है धोखा भी है. लेकिन वो आपला पुरो तिथं मेटलपणा सोडेना आपल्या भाषेत सांगायचं त्याला गरज बी आहे. पहा पुरो तुमची तसं पहा मेटलपणा सोडेना म्हणायचं. काय लक्षात आले बघ बेटा कसं ते खाईल तो कशी नाही तर उपाशी म्हणल्यासारखं झाले. त्याला जेवायचं बी पहा पुरो पण त्याला तसं मेटलपणा बी सोडायचा. कसं करू पुरो ऑक्सिजनचं काय नाही मायनस आहे ना द्यायला तो तयार आहे काय प्रॉब्लेम नाही. बा पुढे काय शो कसा व्हायला या ठिकाणी लक्ष द्या. इकडे बा ह्या आरला पुरो ह्या बीला बी अरे ह्या आरला ह्या ऑक्सिजन दिले ना भाऊ. ऑक्सिजन इलेक्ट्रॉन याला दिले ना कमी होते नाही घे काय करायचं घे चल घे ओय घे. कोऑर्डिनेट बनवलं है ना मेरे पास क्या मैंने ले दिले कोऑर्डिनेट बनवलं. बर लक्ष दे. अब क्या है इसने इसको इलेक्ट्रॉन दे दिए कोऑर्डिनेट बॉन्ड बन गया बात अच्छी लग रही. चलो लेकिन ब्रो मी मेटल असून माझ्यावर निगेटिव्ह बघ याचा माइनस याला दिला का इलेक्ट्रॉन दिला. अरे मैं तो मेटल हूँ फिर भी मैं निगेटिव. हाँ मेरे पास नहीं थी इसलिए मैंने लिए लेकिन लेने से मैं तो नेगेटिव बन गया यहाँ पे. हाँ इलेक्ट्रॉन की कम थी तो दे दिए तो ले लिए लेकिन लेने से मैं मेटल ही ना रहा. मैं मेटल होके भी मैं मेटल ना रहा. तो ये तो कुछ अच्छी बात नहीं है. तो ये भी अपना प्लस आई वाला इफेक्ट देगा बच्चों. इलेक्ट्रॉन को रिपेल करेगा. जैसे जैसे इलेक्ट्रॉन को रिपेल करेगा अरे ये बॉन्ड टूटेगा. जब ये OH माइनस निकलेगा तो इसके ऊपर प्लस आएगा. जब ये समझ में आ रहा है क्या हो रहा है अभी. उसने इलेक्ट्रॉन दिए इसके ऊपर माइनस इसके ऊपर देखो फिर बॉन्ड OH माइनस निकल पड़ा. गुड लिविंग ग्रुप है. मस्त पैकी माहिती त्याला गरज होती
पण त्यांनी दिले, पण त्याच्या दिल्याने तो मायनस आलं. ह्याला काही आवडलं नाही. त्यांनी काय केलं, पोरं हो, अरे मला गरज होती, तू दिले मी घेतले, पण तुझ्या इलेक्ट्रॉन घेण्यानं मी मायनस झालो, जे मला कधीच सहन होणार नाही. मी ते इलेक्ट्रॉन रिपेल करेल. पुढे रिपेल करण्याच्या नादात बेटा पा दिलेलंच वापस येईल. पळा 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 पळा. कोणता तरी ग्रुपला आता या ठिकाणी लिव्ह करणं बेटा. मग कोणता ग्रुप गुड लिव्हिंग ग्रुप आहे? OH मायनस गेला. अरे OH मायनस गेला तर काय होणार आहे? ऑक्सिजनवर प्लस चार्ज येणार आहे. त्याच्यावर प्लस, त्याला गरज आहे मायनस, त्याला गरज नाही मायनसची. त्याच्यावर प्लस आहे, त्याला गरज आहे मायनसची. आणि या बोरॉनला काही मायनस चार्ज आवड नाही गेला. पोरं एका अल्किलला ते पाठवते, हा जा ही माझा मायनस घेऊन जा, चिपक त्याला. पोरं यावं, या आरला आर, बीला बी, या खालच्या आरला आर, हे अल्किल ग्रुप मायनस घेऊन तिकडे गेला. बरोबर काय भेटलं? OR. काय भेटलं? OR. ओके, काय भेटलं? OR. काय मिळाला? OR. इथपर्यंत कळालं? बघ, 3 होते, 3 पैकी एक आला ट्रायल्किल बोरॉन सोबत, तो OR झाला. दुसरा आल्यावर दुसरा OR होईल, तिसरा आल्यावर तिसरा बी OR होईल. चला कसं ते बघू आपण. बघ बेटा लक्ष, हे पहिल्यांदा कळालं. आता बघ दुसऱ्यांदा काय होते. कुठपर्यंत आलो तर आपण R B R OR. ORला मी येऊ का? कुठे घ्या OR. पर एक ग्रुप घेतला, आप एक ने जाके बैटिंग कर दी, आप दूसरा आ रहा है खेलने को. चलो खेलने को आने वाली प्लेसेस भाई लिख के तो बताओ. माइनस. सर इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. ह्याला अगोदर इलेक्ट्रॉन याला देत असते. बरोबर, बरं त्याला इलेक्ट्रॉन दिले. आरला आर, बीला बी, खालच्या आरला आर, वरच्या आरला बरोबर, यांनी इलेक्ट्रॉन दिले, कोऑर्डिनेट बॉन्ड बनला, पण बेटा ये माइनस झाला. मैंने तो इलेक्ट्रॉन ले लिए, लेकिन मैं माइनस हो गया. मेटल को माइनस वाली बात पसंद नहीं होती बच्चों. उतने ताकत से इलेक्ट्रॉन को रिपेल कर देगा. रिपेल करने से फिर OH ग्रुप निकल जाता, फिर इसके OH माइनस निकल जाने के बाद O के ऊपर प्लस आता. इसको माइनस पसंद नहीं, इसके ऊपर प्लस है, इसको माइनस वाला पसंद है, तो ये बोरॉन इस अल्किल ग्रुप को वो माइनस देके बोलता है, चल जा बेटा जा, जा बेटा जा. पहा आरला आर, बीला बी, ORला OR. पुरो इकडं कोण गेले? आता हे अल्किल ग्रुप गेला, मायनस घेऊन गेला OR. असं दुसऱ्यांदा बन. पहा पूर्ण डिटेलमध्ये हायड्रोबोरेशन सांगितलं. आता ऑक्सिडेशन सांगलं. ऑक्सिजन ऍड व्हायलेत का नाही? ऑक्सिडेशन. बघ काय काही करायचं, पुरं काहीही करा, पण डीपीसीच्या मेकॅनिझमचा नाद नाही करायचा. काही करायचं, पण डीपीसीच्या मेकॅनिझमचं नाद नाही करायचा. बरोबर काय कन्सेप्च्युअल क्लास, कन्सेप्च्युअल केमिस्ट्री हे असे असते मित्रा. स्टेप बाय स्टेप बघ बेटा, सगळं परफेक्ट होते. काय तुझे नीट आणि काय तुझी जेई गुरु, असं ज्यावेळेस तू करू शकते. पुढचा भेट पुढी 2 आले तर आपण तयार किती केले? 3. बॅटिंग किती जणांची झाली? 2. आता काय भेटलंय आपल्याला? हे भेटलंय. ठीक आहे, जे भेटलं त्याला मी परत येतो. आरला OR प्लस जे भेटलं होतं आता त्या स्टेपला, त्याला मी इथं परत घेतलं. ओके, थर्ड क्लियर आ रहा है खेलने को भाई? बोलो कौन सा है वो? OH. OR कोणता चार्ज आहे? मायनस. आमचं ठरलंय म्हणायचं, मला इलेक्ट्रॉनची कमी आहे, मी देणारच. त्याला आवडू नाही आवडू, मी माझं काम करणारच. OR दिलं. कोऑर्डिनेट बॉन्ड बनला OH. अरे घेतल्यामुळे मायनस झालो रे.
आता मी रिपेल करणार आहे. रिपेल केल्यामुळं करो ह्या बॉन्डला तुटणं आहे. लिव्हिंग ग्रुप, गुड लिव्हिंग ग्रुप. मग ह्याच्यावर प्लस येणार आहे. ह्याला मायनस नको, ह्याला मायनस व्हायला पाहिजे. मग करो हे आता राहिले ते काल केली त्याला पाठवते. जा तिथं जाऊन मी मायनस घे, तिथं जाऊन बस. काय तयार होईल? बी ओआर ओआर हे मायनस जाऊन तिकडे गेले पा, मायनस घेऊन तिकडे गेले हे ओआर. बरोबर, हे भेटलं. काय भेटलं? हे भेटलं. आता पुढी काय? अब आगे जाके क्या होता है देख बेटा देख. किती वॉटर तयार झाले करू? किती वॉटर? हा 3 हे झालते. 3 काय वॉटर. ते 3 वॉटर घ्यायला. सो असं होतं बी ओआर बी ओआर बी ओआर 3 वॉटर मायनस प्लस. बरोबर, ह्याच्यावर काय प्लस, ह्याच्यावर काय मायनस, काय मायनस, काय मायनस. बरोबर, मायनस वाले जवळ कोण जाईल? प्लस. हा आर ओ मायनस किती आहे? 3 आहे. हा त्याच्याजवळ 3 काय येतील? एच प्लस येतील. पहा आर ओ एच. दुसरं काय? बी आणि पहा पॉझिटिव्ह पहा ओ एच टाइम्स बी ओ एच टाइम्स हा प्रॉडक्ट. आता मित्र मला या ठिकाणी असं म्हणायचंय, आपला आर काय होता? आपला आर काय होता? CS3 CS2 CS2 होता. त्याला काय हा OH किती भेटली? 3. आणि दुसरा प्रॉडक्ट काय? बी OH टाइम्स. दुसरा प्रॉडक्ट काय? बी OH टाइम्स. बघ रे बाबा, आता OH कुठं गे? आपला अल्केन कोणता होता? पहिल्यांदा घेतलेला अल्केन हा आपला अल्केन. OH मायनस निगेटिव्ह पार्ट कुठे गेलाय? जिकडे हायड्रोजन जास्त आहे तिकडं. H प्लस कुठे? जिकडे हायड्रोजन कमी आहे तिकडं. म्हणजे कशी झाली बरोबर? दिस ऍडिशन ऑकर्स अकॉर्डिंग टू द अँटी मार्कोनिका रूल. एकीकडे Hच ऍड झालंय, एकीकडे OHच ऍड झालंय, हायड्रेशनच झालंय. पण कसं? अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिका रूल. कसलं हायड्रेशन होतंय? सिन हायड्रेशन होतं. रेट कसा आहे? डायरेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स. ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या पुढे आणल्या. आता मला महत्वाची गोष्ट सांगायची बघ. आता मी रिएक्शन तुला या ठिकाणी अगोदर घेतली होती. सुरुवातीला मी तुला या ठिकाणी असं डायबोरेन घेतलं होतं, सोबत THF घेतलं होतं. दुसऱ्या स्टेपला तुला मी H2O2 घेतलेलं दिसलं आणि त्याच्यासोबत काय बेसिक मीडियम OH मायनस घेतलेलं आहे. आता हे ज्या वेळेस तू ह्या रिएक्शन कडे बघशील, तुला मी प्रॉडक्ट तर तुला साधी गोष्ट आहे, OH मायनस इकडे निगेटिव्ह अँटी मार्कोनिका तिकडे ते H आलं, तिकडं OH गेलं. ठीक आहे, हा प्रॉडक्ट पुरो H प्लस द्यायचं काम कोणी केलं? B2S6 न. त्याच्यापासून काय बनलं? BS3. ते BS3 स्टेबल कोणी केलं? THF न. नंतर OH कुठून आलाय? सेकंड स्टेप मधून आलाय. बरोबर ऍड होत असताना कसं सिन ऍडिशन झालं. बरोबर, हे ह्या रिएक्शनचं काय मेकॅनिझम आहे मित्रा. ओके, डोंट मिस दिस. पहा बरोबर, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन शक्यतो क्लासमध्ये एवढ्या डिटेल्स मध्ये मेकॅनिझम घेत नाहीत बरोबर दुसरे लोक, आपण घेतोय. पहा त्याचा पुरेपूर फायदा घ्या. सो विथ दिस वी आर फिनिश टुडेज लेक्चर. फिर मिलेंगे ऑक्सीमर्क्यूरेशन डिमर्क्यूरेशन के साथ अगले लेक्चर. बाय.